हेलो, वेलकम यू गाइस, दिस इज़ आकाश मुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. तर बघा, DHSची एक्झाम आहे 1 डिसेंबरला आणि आपण आता इथे 2013चा जो DHSचा ऑफिशियल पेपर आहे तो बघणार आहोत स्टाफ नर्सचा. ओके, यात बघू शकता सर्वात इथे आपण आता 30 MCQ घेणार आहोत. ओके, आय ट्राईड टू टेक 50 MCQs बट मला वेळ नसल्यामुळं मी 30च MCQ घेते, बाकी उद्या सकाळी घेऊ. ओके, ठीक आहे. Number 1, a patient with cholelithiasis, okay, and obstruction of common bile duct would most likely exhibit which of the following manifestation. Okay, आता बघा, एक कोलेलिथियसचा पेशंट आहे आणि त्याचं कॉमन बाईल डक्ट ऑल्सो ऑब्स्ट्रक्शन आहे. तर तो पेशंट काय मॅनिफेस्टेशन शो करेल? ओके, बघा, बेसिकली इथे युरिनबद्दल आहे, स्क्लेराबद्दल आहे, स्टूलबद्दल आहे, टंगचा काही इथे संपर्क येत नाही. ओके, तर बेसिकली कोलेलिथियसचा जर पेशंट असेल तर याचा जो स्टूल असतं, हा स्टूल हा क्ले कलरचा असतो. लक्षात ठेवा, क्ले कलरचा असतो. आणि युरिन कशी असते? युरिन ही डार्क कलरची असते. ओके, डार्क कलरची युरिन असते. आणि जो जॉइंडिस असतो हा पेशंटमध्ये, ओके, जॉइंडिस, म्हणून येलो स्क्लेरा असतो त्या पेशंटमध्ये. तर बेसिकली हे दोन्हीही ऑप्शन रॉंग आहेत. हा तर येतच नाही. तर येलो स्क्लेरा पेशंटला जॉइंडिस असतो कोलेलिथियसचा. ओके, सगळ्यांना माहीत आहे जे बाईल असतं दॅट विल बी मिक्स विथ द ब्लड. ओके, लक्षात ठेवा. दॅट्स वाय ह्या पेशंटला जॉइंडिस असतो आणि स्क्लेरा हा पेशंटचा येलोइश असतो. ओके, नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन. थोडे क्वेश्चन लंबे आहेत, बघू शकता तुम्ही. ओके, अ पेशंट हू कनेक्टेड टू द कार्डियक मॉनिटर. ओके, कार्डियक मॉनिटर डेव्हलप्स हार्ट रेट 40 beats per minute. ओके, हार्ट रेट 40 beats per minute आहे. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन शूड अ नर्स टेक फर्स्ट. ओके, हे का बघा, 40 beats per minute आहे. ओके, लक्षात ठेवा. दॅट मीन्स याच्यामध्ये काय म्हणू शकता तुम्ही? ओके, म्हणजे पेशंटला ऑलरेडी ब्रॅडिकार्डिया आहे. ओके, ब्रॅडिकार्डिया आहे म्हणजे बिलो 60 अगर पल्स असेल तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. ओके, अशा कंडिशनमध्ये आपण IV लावू का, फिजिशियनला बोलवू का, की चेक द पेशंट ब्लड प्रेशर करूया, पोझिशन देऊया पेशंटला, जे बेड आहे त्याला फ्लॅट करूया. ओके, ह्याच्यामध्ये नर्सचं फर्स्ट ॲक्शन विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला कधीही जर ब्रॅडिकार्डिया दॅट मीन्स हे असेल, यू फर्स्ट गो विथ द ब्लड प्रेशर, BP चेक करायचं. ओके, अँड आफ्टर दिस तुम्हाला जर फाइंड आउट झालं की नाही समथिंग इज रॉंग, यू कॅन कॉल टू द फिजिशियन. ओके, तर चेक द पेशंट ब्लड प्रेशर विल बी द राईट आन्सर. ओके, कॉज जो पण पेशंट असतो ना कार्डियक मॉनिटरला, ओके, तर बेसिकली तिथे तुम्हाला पल्स रेट पण दिसतो, तिथे रेस्पायरेशन पण दिसतो, तिथे तुम्हाला BP पण दिसतो. तर पल्स तुम्हाला 40 दिसतं, यू हॅव टू फर्स्ट चेक द BP. ओके, आणि दोन्हीही रॉंग असेल देन यू कॉल द फिजिशियन. तो ऑप्शन C, चेक द पेशंट ब्लड प्रेशर विल बी द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. वेन ऑब्टेनिंग व्हायटल साईन ऑफ स्लिपिंग 3 month ओल्ड इन्फंट. ओके, स्लिपिंग आहे, 3 महिन्याचा ओल्ड इन्फंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग असेसमेंट वुड द नर्स फर्स्ट ऑब्टेन द फर्स्ट. ओके, झोपलेलं छोटं बाळ आहे, इन्फंट आहे 3 महिन्याचं. हे बघा, झोपलेलं आहे, तर मे बी याच्यामध्ये तुम्हाला जर व्हायटल साईन घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही काय ऑब्टेन कराल? तर याच्यामध्ये रेस्पायरेटरी रेट सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात ठेवा, अपायकल पल्स, ॲक्सिलरी टेम्परेचर, ब्लड प्रेशर हे नंतरची बाब आहे. यू गो विथ रेस्पायरेटरी रेट. ओके, देन न्यूबॉर्न रिसिव्स विटॅमिन के. आता विटॅमिन के न्यूबॉर्न कशासाठी रिसीव्ह करतो? हे इन्फेक्शनला प्रोटेक्ट करण्यासाठी नाही, बूस्ट इम्युन रिस्पॉन्स नाही, टू प्रिव्हेंट द ब्लीडिंग प्रॉब्लेम. लक्षात ठेवा, विटॅमिन के बाळाचा जन्म झाल्या आपण विटॅमिन के देतोच, कारण जे क्लोटिंग फॅक्टरची कमतरता असते. ओके, विटॅमिन के ॲडिक्वेटली डेव्हलप होतं नाही इन्फंटमध्ये. दॅट्स वाय विटॅमिन के देऊन जे क्लोटिंग फॅक्टर्स आहेत, बाकीचे जे क्लोटिंग फॅक्टर्स आहेत ते आपण काय करतो इथे, ते क्लोटिंग फॅक्टर्सला सिंथेसिस करतो. ओके, जे बाकीचे जे आहेत. ओके, ठीक आहे, 4 प्रकारचे जे असतात ते. आता इथे विटॅमिन केचा डोस किती असतो? विटॅमिन केचा हा डोस असतो आपला किती असतो? हा डोस असतो
1 मिलीग्राम. ओके, 1 मिलीग्राम म्हणजे किती असतो? 1 मिलीग्राम म्हणजे कोणी सांगू शकता का? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करायचं व्हॉट इज 1 मिलीग्राम. ओके, 0.5 ml असतं की 1 ml असतं. ओके, दिस इज 1 ml. ओके, लिहायचं. ओके, आणि जर बेबीचं वेट 1000 ग्रामपेक्षा जर कमी असेल तर आपण विटॅमिन के किती द्यायचं? 0.5 मिलीग्राम. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे 0.5 ml विटॅमिन के देतात. विटॅमिन के देणं खूप जास्त गरजेचं आहे. आता विटॅमिन के कुठे देतो? हे आपण विटॅमिन के अँटेरियो लॅटरल आस्पेक्ट ऑफ थायला देतो. ओके, याची साईट काय आहे? अँटेरियो लॅटरल आस्पेक्ट ऑफ थायला देतो आपण. ओके, 26 नंबर गॉसची निडल आपण यूज करतो इथे. 1 ml ची सिरिंज असते. ओके, 1 ml ची सिरिंज असते, त्याच्याने आपण देतो. आता विटॅमिन के कशासाठी देतो? आता हे आपण जे देत आहे ते फॉर द सिंथेसिस ऑफ क्लोटिंग फॅक्टर्स. 2 नंबरचा क्लोटिंग फॅक्टर्स, 7 नंबरचा क्लोटिंग फॅक्टर्स, 9व्या नंबरचा क्लोटिंग फॅक्टर जो की क्रिसमस फॅक्टर म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि 10व्या नंबरचा जो क्लोटिंग फॅक्टर आहे लिव्हरमध्ये सिंथेसिससाठी आपण विटॅमिन के जन्मल्या बेबीला देतो. ओके, लक्षात ठेवा. आता इथे अजून एक क्वेश्चन येतो की सर लो LBWचा क्रायटेरिया काय आहे? तर लक्षात ठेवा, अगर बिलो 2.5 kg जर वेट असेल बेबीचं त्याला LBW बेबी म्हणतो आपण. ओके, त्याच्यानंतर व्हेरी लो बर्थ वेट बेबी कशाला म्हणू आपण? ज्याचं वजन 1.5 kgपेक्षा कमी म्हणजे 1500 ग्राम. ओके, लक्षात ठेवा, 2500 ग्राम. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट बेबी कोणाला म्हणू आपण? ज्यांचं वेट बिलो 1000 ग्राम आहे. ओके, आणि 1000 ग्रामपेक्षा जर कमी असेल बेबीचं वेट तर आपण इथे विटॅमिन के 0.5 मिलीग्राम देतो. लक्षात ठेवा. ओके, दॅट्स इट. तर विटॅमिन ए कशासाठी देतो? टू प्रिव्हेंट द ब्लिडिंग प्रॉब्लेम. ओके, देन 5वा, अ चाइल्ड टू रिसीव्स 15 ml ऑफ अँटीबायोटिक सोल्युशन. ओके, 15 ml अँटीबायोटिक सोल्युशन चाइल्डला रिसीव्ह करायचं आहे इंट्राव्हेनसली ड्युरिंग द 20 मिनिट्स ऑफ 20 मिनिटामध्ये 15 ml अँटीबायोटिक द्यायचं आहे. ओके, इंट्राव्हेनस ॲपॅरेटस डिलिव्हर 60 ड्रॉप्स पर मिलीलिटर. ओके, आता ड्रॉ फॅक्टर काय? 60. ओके, टू ॲडमिनिस्टर मेडिकेशन विथ द प्रिस्क्राइब्ड पिरियड द चाइल्ड शूड रिसीव्ह हाऊ मेनी ड्रॉप्स पर मिनिट. आता इथे फ्लुइड कॅल्क्युलेशनचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात इम्पॉर्टंट फ्लुइड कॅल्क्युलेशन करायचं असेल तर फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम इंटू ड्रिप फॅक्टर. ओके, डिवायडेड बाय टाईम इन मिनिट. ओके, टाईम इन मिनिट. आता विचार करा, व्हॉल्यूम किती आहे? 15 ml. ओके, 15 ml व्हॉल्यूम आहे इंटू ड्रिप फॅक्टर ऑलरेडी 60 दिलेला आहे. तर बेसिकली जर दिला नसेल तर इथे तुम्ही हे 16 घ्यायचं. ओके, 15 किंवा 16 तुम्ही घेऊ शकता. 15 or 16 डिपेंड्स. ॲडल्टचा जो ड्रिप सेट आहे तो एवढा आहे आणि पिडियाट्रिकचा ड्रिप सेट हा 60 येतो. लक्षात ठेवा. ओके, तर 15/60 डिवायडेड बाय टाईम किती मिनटामध्ये? 20 मिनटामध्ये. बघा इथे ऑलरेडी मिनिट दिलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला कन्व्हर्शन करायची गरज नाही, डायरेक्ट 20 घ्यायचं. तर याचं उत्तर येतं 45 ड्रॉप्स पर मिनिट आपण देऊ शकतो. तर राईट आन्सर इज 45. ओके, नेक्स्ट येतं आन्सर क्वेश्चन 6 नंबर. अ नर्स शूड एक्सपेक्ट पेशंट टू डेमॉन्स्ट्रेट विच ऑफ द फॉलोइंग फाइंडिंग्स आफ्टर रिसिव्हिंग इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. ECT दिल्यानंतर ओके पेशंटमध्ये काय तुम्हाला फाइंडिंग्स दिसू शकतात? सीझर, मसल स्पाझम, पर्सनॅलिटी चेंज, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. तर बेसिकली शॉर्ट टर्म मेमरी लॉस तुम्हाला पेशंटमध्ये दिसून येऊ शकतं. याच्याऐवजी जर इथे तुम्हाला कन्फ्युजन असतं तर कन्फ्युजन ऑल्सो विल बी द राईट आन्सर. ओके, लक्षात ठेवा. तर शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे, यालाच आपण रेट्रोग्रेड अमनेसिया म्हणतो. ओके, रेट्रोग्रेड अमनेसिया म्हणतो. म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस, तो मूवी माहीत आहे गजनी, आमिर खान, त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मेमरी लॉस असतो. दॅट मीन्स रेट्रोग्रेड अमनेसियामध्ये पूर्वीची जी बिफोर ECT जी पण ही असते काय म्हणतो मेमरी असते ती पेशंट विसरून जातो आणि पुढची त्याला माहिती असते. आफ्टर ECT काय घडलं ते. बिफोर ECTचं काहीही त्याला माहिती नसतं. बट दॅट कॅन बी काही दिवसामध्ये विदिन द फ्यू वीक्स फ्यू मंथ हे जो अमनेसिया हा
त्याचा कमी होतो. ओके, इट कॅन बी रिव्हर्स. ओके, नेक्स्ट 7th नंबरचा क्वेश्चन येतो. अ पेशंट रिसेंटली डायग्नोस्ड एंड स्टेज ऑफ कॅन्सर tells a nurse, if I had one more chance I would give up smoking. Okay, the nurse should recognize the patient is in which of the following stage of grief. Okay, stages of grief सगळ्यांना माहीत आहे. डाबडा. ओके ओके, डाबडा सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता डाबडा ही कोणाची थेरी आहे, स्टेजेस ऑफ ग्रीफ कोण दिले होतं याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं. ओके, आता डाबडामध्ये याच्यामध्ये पेशंट काय म्हणतो की जर मला पुन्हा एक चान्स मिळाला तर मी स्मोकिंग सोडणार. दॅट इज कॉल्ड एज अ बार्गेनिंग. ओके, डिनायल म्हणजे कम्प्लिटली डिनायल करतो. बार्गेनिंगमध्ये म्हणतो की समथिंग मला हे झालं तर मी असं करेन. दॅट इज अ बार्गेनिंग. अँगर म्हणजे गुस्सा आणि डिप्रेशन म्हणजे एकदम लो मूड. ओके, सो तर दिस इज आन्सर बार्गेनिंग. दिस इज द राईट आन्सर. ओके, फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट 8वा क्वेश्चन काय दिसतो तुम्हाला. प्रोग्रेसिव्ह डिजेनरेटिव्ह कंडिशन ऑफ आर्टरीज. ओके, डिजेनरेटिव्ह प्रोग्रेसिव्ह कंडिशन ऑफ आर्टरी इज आर्थेरोस्क्लेरोसिस और आर्टेरियोस्क्लेरोसिस. जर असतं तर दोन्हीपैकी एक आन्सर असतं. तर इथे तुम्हाला माहिती आहे आर्टेरियोस्क्लेरोसिस, इथे नथिंग बट फॅट डिपॉझिशन होतं आर्टरीजमध्ये आणि त्या हार्ड होतात. ओके, ब्लड सप्लाय प्रॉपरली होणार नाही. ओके, दिस इज डिजेनरेटिव्ह चेंज. ओके, कारण याच्यामध्ये ॲक्युमुलेशन ऑफ लिपिड्स होतं, फायब्रस होतं आणि जे लार्ज आर्टरीज असतात त्या पूर्ण काय होतात, हार्ड होतात. दॅट इज कॉल्ड द आर्टेरियोस्क्लेरोसिस. देन 9th इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन और फ्लुइड इन टू द वेन. आता सगळ्यांना माहीत आहे इंट्रावेनस म्हणजे वेनमध्ये, इंट्राडर्मल म्हणजे डर्मिसमध्ये, इंट्रामस्क्युलर म्हणजे मसल्समध्ये, इंट्राऑसियस मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं व्हॉट इज इंट्राऑसियस. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे 10th नंबर. 10th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला काय दिसतो इथे. 10th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे फिजिकल एक्झामिनेशन टेक्निक्स युटिलाइज हँड अँड फिंगर्स टू गॅदर इन्फॉर्मेशन थ्रू टच. हे आहे पाल्पेशन. पर्कशन म्हणजे टॅपिंग. ओके, टॅपिंग करतात इथे. पाल्पेशन म्हणजे हँडनी पाल्पेट करून टच करून जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे ती गॅदर करतात. ओके, व्हायब्रेशन ही मेथड नाही आहे. ओके, फिजिकल एक्झामिनेशन ऑस्कल्टेशन म्हणजे स्टेथोस्कोपनी आवाज ऐकणं. ओके, त्याच्यानंतर सिच बाथ. सिच बाथ ही आपण पाईल्सच्या पेशंटसाठी, हेमोरॉईडसाठी आपण यूज करतो. ओके, सिच बाथ. ओके, बेटॅडिनयुक्त जी सिच बाथ असते ती. ओके, पेशंटला बसायला लावतो टू गिव्ह वॉर्म इफेक्ट. ओके, ब्लड सप्लाय वाढण्यासाठी कुठे जिथे पाईल्स झालेलं आहे या जिथे सर्जरी झालेली आहे त्या ठिकाणी. म्हणजे पेशंट विल सिट इन अ लाईक वन पॉट इज देअर, बेटॅडिन you have to pour here. Okay, warm water with betadine and patient इथे बसतो and because of warm effect blood supply तिथे वाढतो. ओके, रेक्टल एरियामध्ये. त्याच्यानंतर ओडी. व्हॉट इज ओडी. ओडी मीन्स वन्स इन अ डे. लक्षात ठेवा. ओके, BD म्हणजे ट्वाईस अ डे. ओके, थ्राईस अ डे म्हणजे काय म्हणतो TDS. ओके, QID म्हणजे 4 times अ डे. आता मला सांगा याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हॉट इज PRN. PRN म्हणजे काय होतं, ॲज नीडेड. ओके, ॲज नीडेड PRN म्हणजे ऑर वेन नेसेसरी. लक्षात ठेवा. ओके, आणि व्हॉट इज SOS. कोण सांगू शकतं का मला SOS म्हणजे काय. ओके, SOS म्हणजे इफ नीडेड. लक्षात ठेवा, इफ नीडेड. ओके, इन एमर्जन्सी. इफ नीडेड इन एमर्जन्सी. लक्षात ठेवा. ॲज नीडेड आणि इफ नीडेडमध्ये फरक आहे. लक्षात ठेवा. वेन नेसेसरी, इन एमर्जन्सी. ओके, SOS. ओके, लक्षात ठेवा. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून पाठवू शकता या ठेवू शकता जर मी रॉंग झालो तर. ओके, मी ऑलवेज वेलकम आहे. तुमचे जे पण सजेशन आहे, तुमचे जे उत्तर आहे ते करू शकता. व्हॉट इज इंट्राडर्मल इंजेक्शन ॲडमिनिस्ट्रेशन ॲट द अँगल. जेव्हा इंट्राडर्मल इंजेक्शन देतो आपण त्यावेळी कुठला अँगल बनतो, हा 15 डिग्रीचा अँगल बनतो. 90 डिग्री हा इंट्रामस्क्युलर इंजेक्शनमध्ये. ओके, सबक्युटेनियससाठी 45 डिग्रीचा. लक्षात ठेवाल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एक्झामिनेशन विथ द हेल्प ऑफ स्टेथोस्कोप. सगळ्यांना माहिती आहे ऑस्कल्टेशन आपण करतो स्टेथोस्कोपनी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम क्लोराईड इन अवर ब्लड 100 ml.
हे 0.90%चं कॉन्सन्ट्रेशनचं सोडियम क्लोराईडचं सगळ्यांना माहिती आहे. देन डिस्ट्रक्शन ऑफ ऑल द पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम, दिस इज कॉल्ड एज अ डिसइन्फेक्शन. ओके, destruction of all the pathogenic organism, it is called as a disinfection. And destruction of all the microorganisms which are pathogenic and non pathogenic, त्याला म्हणतो आपण स्टरलायझेशन. हे लक्षात ठेवा डिफरन्स. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया 18th नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये येतो नॉर्मल रेस्पिरेटरी रेट फॉर द ॲडल्ट. आता सगळ्यांना माहिती आहे नॉर्मल रेस्पिरेटरी रेट फॉर ॲडल्ट हा असतो 12 ते किती असतो, 12 ते 20. ओके, लक्षात ठेवा. बिलो 12 म्हणजे आपण काय म्हणू, ब्रॅडीपिनिया. ओके, ब्रॅडीपिनिया. ओके, मोर दॅन 20 म्हणजे टकीपिनिया. ओके, लक्षात ठेवा. तर राईट आन्सर याच्यामध्ये हे 16 इज द राईट आन्सर पर मिनिट. 16 ब्रीथ पर मिनिट, लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्येच आपण बघूया व्हॉट इज हार्ट रेटचं नॉर्मल किती असतं. हार्ट रेट हा 60 to 100 असतात. ओके, जर बिलो 60 असेल तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो आणि मोर दॅन 100 असेल त्याला टकीकार्डिया म्हणतो. ओके, टकीकार्डिया म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, आता बी पी किती असते नॉर्मल. बी पी असते 120 डायस्टोलिक, 120 सिस्टोलिक, 80 डायस्टोलिक. ओके, टेम्परेचर किती असतं नॉर्मल. टेम्परेचर असतं 98.6 डिग्री फॅरनहाईट और 37 डिग्री सेल्सिअस. दिस इज नॉर्मल. आता बिलो 95 डिग्री फॅरनहाईट और व्हॉट यू से बिलो 35 डिग्री सेल्सिअस याला म्हणतो आपण हायपोथर्मिया. ओके, इफ इट इज मोर दॅन 104 डिग्री फॅरनहाईट और मोर दॅन 40 डिग्री सेल्सिअस, दिस इज कॉल्ड एज अ हायपरथर्मिया. लक्षात ठेवाल, इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण इन्क्रीज इन द डेप्थ ऑफ रेस्पिरेशन. 19th नंबरचा क्वेश्चन. ओके, इन्क्रीज डेप्थ ऑर रेस्पिरेशन त्याला म्हणतो आपण हायपरअपनिया. व्हॉट इज हायपरअपनिया. हायपरअपनिया. ओके, हायपरअपनिया. ओके, रॅपिड अँड डीप ब्रिथिंग. हायपरअपनिया म्हणजे रॅपिड अँड डीप ब्रिदिंग. ओके, लक्षात ठेवा. अपनिया मीन्स ॲब्सेन्स ऑफ ब्रिदिंग. ओके, व्हॉट इज ऑर्थोपेनिया. ऑर्थोपेनिया म्हणजे असं असतं की शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ओके, वाईल पेशंट लाईंग फ्लॅट. ओके, वेन पेशंट इज लाईंग फ्लॅट दॅट टाईम पेशंट विल गेट शॉर्टनेस ऑफ ब्रीथ अँड पेशंट. आणि रिलीव्ह कधी होणार, ज्यावेळी पेशंट सिटिंग पोझिशनमध्ये या स्टँडिंग पोझिशनमध्ये, त्याला आपण म्हणतो ऑर्थोपेनिया. ओके, ऑर्थोपेनिया, लक्षात ठेवा. टकीपेनिया सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो राईट आन्सर इज हायपरनिया. देन 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे अ सेन्सेशन ऑफ सिकनेस विथ इन्क्लिशन ऑफ वॉमिट. ओके, त्याला म्हणतो आपण नोशिया. म्हणजे वॉमिट आल्यासारखं वाटतं पण वॉमिट होणार नाही, दॅट इज कॉल्ड एज अ नोशिया. सिकनेस, मोशन सिकनेस या सिकनेससारखं वाटतं, दॅट इज कॉल्ड एज अ नोशिया. रिगॅजिटेशन म्हणजे डायरेक्टली बाहेर येणं. दॅट मीन्स तुमच्या इसोफॅगस थ्रू जे खालेलं अन्न आहे, ओके, ड्यू टू सम काइंड ऑफ अक्लेशिया कार्डिया और इम्प्रॉपर जे पण तुमचं जे हे असतं, ओके, स्टमक म्हणजे ज्यांना GERDचा प्रॉब्लेम असतो गटचा, तर त्या पेशंट्समध्ये रिगॅजिटेशन तुम्हाला दिसतं. बट हिअर व्हॉट द क्वेश्चन आस्क्ड अ सेन्सेशन ऑफ सिकनेस विथ inclination to the vomit, that is called as a nausea. Next 21 नंबरचा ड्रग यूज टू प्रिव्हेंट नोशिया अँड वॉमिटिंग. नोशिया अँड वॉमिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण अँटीएमेटिक देतो. ओके, लक्षात ठेवा. अँटीडोट पर्टिक्युलर भरपूर साऱ्या जे पॉयझन आहेत त्याचे अँटीडोट मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, ठीक आहे, कारण अँटीडोटवर पण क्वेश्चन येऊ शकतो. 22 नंबरचा क्वेश्चन आहे विच कॉम्प्लिकेशन्स ऑफ कार्डियक कॅथेटरायझेशन शुड नर्स मॉनिटर फॉर इनिशियल 24 hours आफ्टर द प्रोसिजर. तर बघा, कार्डियक कॅथेटरायझेशन झाल्यानंतर देअर मे बी अ प्रॉब्लेम ऑफ ब्लॉक होऊ शकतो, ब्लिडिंग होऊ शकतो, MI होऊ शकतो, लक्षात ठेवा. ओके, थ्रोम्बस फॉर्म होऊ शकतं, एम्बोलिझम होऊ शकतं. तर याच्यामध्ये याच्यात काय म्हटलं, नर्स हॅज टू मॉनिटर म्हटलेलं आहे. ओके, एंजायना ॲट रेस्ट. ओके, लक्षात ठेवा. पेशंट रेस्ट करत आहे, झोपलेला आहे आणि त्याला एंजायना होतो, छातीमध्ये दुखतं, दॅट मीन्स समथिंग इज लाईक अ ब्लॉक, MI, काही पण होऊ शकतं, थ्रोम्बस फॉर्म होऊ शकतो. दॅट्स वाय एंजायना ॲट रेस्ट हे क्लोजली इनिशियल 24 hours नर्सला मॉनिटर करणं गरजेचं आहे. थ्रोम्बस फॉर्म पण होऊ शकतं, पण हे सेकंड प्रिऑरिटी, लक्षात ठेवाल. ओके,
आणि हे थर्ड प्रियॉरिटी. बट एंजायना ॲट रेस्ट, दिस इज द बिग रिस्क फॉर द MI और हार्ट अटॅक. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 23. इन चिल्ड्रन सस्पेक्टेड टू हॅव डायग्नोसिस ऑफ डायबिटीज, which one of the following complaint would be the most likely to prompt parent to take their school age child to evaluation. आता याच्यात काय म्हटलेलं, चाइल्डला सस्पेक्टेड आहे डायबिटीजचा. ओके, चाइल्ड स्कूल गोईंग एजचा आहे, तर कुठल्या अशा कंडिशनसाठी तुम्ही इव्हॅल्युएशन कराल. ओके, सो दॅट इज पॉलिफेजिया. देखा, डायबिटीजमध्ये 3 P's इम्पॉर्टंट, पॉलिफेजिया, पॉलियुरिया आणि पॉलिडिप्सिया. ओके, हा 3 गोष्टी इम्पॉर्टंट असेल याच्यामध्ये ॲडल्टमध्ये. बट स्कूल एज चाइल्ड आहे आणि बेड वेटिंग जर करत असेल तर देअर इज अ पॉलियुरिया चान्सेस. ओके, पॉलियुरिया चान्सेस आहे अँड दिस इज द साईन ऑफ डायबिटीज. ओके, सो दिस हॅज टू बी इव्हॅल्युएटेड, लक्षात ठेवायला. ओके, नेक्स्ट आहे 24 नंबरचा क्वेश्चन आहे. काय आहे 24 नंबरचा क्वेश्चन बघूया. ओके, होम हेल्थ नर्स विजिट मेल क्लायंट टू प्रोव्हाइड वुंड केअर. ओके, होम विजिटला गेलेली आहे नर्स. ओके, वुंड केअर करायसाठी आणि फाइंड आउट होते की पेशंट लिथार्जिक आहे आणि कन्फ्यूज आहे. तर त्याची जी वाईफ असते, ओके, हीज वाईफ बोलते त्यांना की जो पेशंट आहे तो पडलेला आहे 2 तासापूर्वी स्टेअरकेसवरून. तर द नर्सनी काय करायला पाहिजे, नर्सनी send him to the emergency room for the evaluation. That is very important. Place and call the client healthcare provider for instruction. नहीं, we have to send the patient कारण confusion and lethargic है, तो there may be a chances of brain damage. Okay, so we have to send the patient for the evaluation. That is very important. Reassurance देऊन काही फायदा नाही आहे, lethargy आणि confusion आहे. Okay, next आहे 25वा. The nurse anticipates that for the family who practice Chinese medicine, the priority goal would be. आता चायनीज मेडिसिन ही फॅमिली प्रॅक्टिस करते तर काय करायला, हार्मोनी, रिस्पेक्ट लाईफ, मेंटेन बॅलन्स ऑफ एनर्जी. ओके, लक्षात ठेवायला याच्यामध्ये रिस्टोर इन अँड यँग, दिस इज ॲक्युपंक्चर फॉर एनर्जी. ओके, लक्षात ठेवाल, बॅलन्स एनर्जी टू मेंटेन वगैरे. ओके, so restoration is very important. yin and yang is acupuncture mechanisms. Okay, ज्या की बॅलन्स एनर्जी बॅलन्स करण्यासाठी काम करतं. ओके, नेक्स्ट आहे 26 नंबर. अ क्लायंट हॅज बीन टेकिंग फ्रुझामाइड, ओके, लॅसिक्स फॉर पास्ट वीक. द नर्स रिकग्नाइज विच फाइंडिंग मे इंडिकेट द क्लायंट इज एक्सपिरियन्सिंग निगेटिव्ह साईड इफेक्ट ऑफ द मेडिसिन. ओके, तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, निगेटिव्ह जे फीडबॅक आहे, निगेटिव्ह जे काय म्हणतो व्हॉट वी से फाइंडिंग्स हा इंडिकेट या निगेटिव्ह साईड इफेक्ट जे लॅसिकचे आहे ते आहे डिक्रीज ॲपेटाईट. लक्षात ठेवा, डिक्रीज ॲपेटाईट इज द राईट आन्सर. वेट गेन ऑफ 5 pounds, एडिमा ऑन द अँकल्स, गॅस्ट्रिक नाही, डिक्रीज ॲपेटाईट होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ कंप्लीट साईड इफेक्ट ऑफ लॅसिक्स. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 27 नंबर. वाईल असेसिंग द क्लायंट इंट्रावेनस IV लाईन, द नर्स नोट्स दॅट द एरिया इज सॉलन, कूल, कॉझिंग क्लायंट डिस्कम्फर्ट. द नर्स सस्पेक्ट दॅट फॉलोइंग प्रॉब्लेम. लक्षात ठेवा. ओके, इनफिल्ट्रेशन इज द राईट आन्सर. इनफिल्ट्रेशन म्हणजे काय होतं, वेन वी आर पुटिंग IV कॅन्युला or giving injection in a venous या vein. Okay, that time that injection will penetrate the vein and it will go into the tissue also. Okay, if you give injection, that time the injection the solution will go in will cause irritation to the tissues. Okay, because of that there will be that area will be swollen, that area will be the cool and it will cause discomfort. That is called as a infiltration. लक्षात ठेवाल. ओके, नेक्स्ट आहे 28 नंबर. अ नर्स इज केअरिंग फॉर अ क्लायंट विथ हाय फीवर, सेकंडरी सेप्टिसिमिया, खूप जास्त फीवर आहे. वेन फिजिशियन ऑर्डर टू कूलिंग ब्लँकेट, द नर्स अंडरस्टँड दॅट इट इज यूज टू अचीव द हीट लॉस. लक्षात ठेवा, एका मटेरियलमधून ओके हीट ट्रान्सफर दुसऱ्या मटेरियलमध्ये होणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. ओके, कंडक्शन म्हणतात याला. ओके, हीट विल मूव फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर. ओके,
through the direct touch or direct contact. That is called as a conduction. Okay, this is the heat mechanism. लक्षात ठेवाल. रेडिएशन काय, कन्व्हेक्शन काय आणि इव्हॅपोरेशन काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं मला. ओके, नथिंग बट याच्यामध्ये फिजिशियननी कूलिंग ब्लँकेट सांगितलेलं आहे. पेशंटच्या अंगावर पेशंटला खूप ताप आहे, पायरेक्सिया आहे, हाय फीवर आहे, तर ब्लँकेट टाकल्यामुळं जे पेशंटच्या अंगातलं जे टेम्परेचर आहे दॅट विल बी ॲब्झॉर्ब बाय द ब्लँकेट. दॅट इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. ओके, नेक्स्ट 29th नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो याच्यामध्ये बघूया. त्याच्यामध्ये नर्स सेज इफ यू डू नॉट लेट मी डू द ड्रेसिंग चेंज आय विल नॉट लेट यू टू ईट डिनर विथ अदर रेसिडेंट इन द डायनिंग रूम. द एक्झाम्पल इज, याला डायरेक्टली आपण असॉल्ट म्हणतो. ओके, तोंडावाटे मुखवाटे जेव्हा आपण पेशंटला धमकी देतो, ओके, असं नाही कराल तर असं करेन तसं करेन, सो इंटेन्शनल ॲक्ट. ओके, दॅट थ्रेटनिंग, दॅट इज कॉल्ड ॲज अ असॉल्ट. ओके, बॅटरी म्हणजे काय आहे, दिस इज रॉंग ॲक्ट लाईक पुशिंग, किकिंग, हिटिंग. ओके ओके, या थ्रेटनिंग विथ द वेपन, दॅट इज कॉल्ड एज अ बॅटरी. व्हॉट इज निग्लिजन्स, व्हॉट इज माल प्रॅक्टिस, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. मी सगळं सांगेल तर काही अर्थ नाही. तुम्हीसुद्धा फाइंड आउट करा, तुम्हीसुद्धा थोडंसं प्रयत्न करा. ओके ओके, नेक्स्ट 30 नंबरचा क्वेश्चन. सुनीता विथ सस्पेक्टेड रुमॅटिक फीवर ॲडमिटेड इन द पिडियाट्रिक युनिट. वेन ऑब्टेनिंग द चाइल्ड हिस्ट्री द नर्स कन्सिडर दॅट इन्फॉर्मेशन वुड बी मोस्ट इम्पॉर्टंट. आता रुमॅटिक फीवरचं जर गोष्ट आली तर लक्षात ठेवाल, कधी पण फॅरेंजायटिसची जी हिस्ट्री मागच्या 7 दिवसामध्ये या रिसेंट हिस्ट्री ऑफ फॅरेंजायटिस असेल तर खूप इम्पॉर्टंट ही हिस्ट्री घेणं. कारण जर रुमॅटिक फीवर पेशंट रुमॅटिक फीवरनी जर ॲडमिटेड होत असेल, जेव्हा पण हिस्ट्री घेतो आपण तर फॅरेंजायटिसची हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे. आणि रुमॅटिक फीवर हा इन्फ्लॅमेटरी डिसीज आहे, हार्टचा, ब्लड वेसल्सचा, ओके, आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमचा. बेसिकली जे कनेक्टिव्ह टिश्यूज असतात, ओके, ते इथे इन्फ्लॅमेशन होतात. ओके, आता हे कोणत्या स्ट्रेप्टोकोकायनी होतं, ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय. ओके, ह्या ऑर्गॅनिझममुळं रुमॅटिक फीवर होतो. ओके, लक्षात ठेवाल. बेसिकली जॉईंट इन्व्हॉल्व होतात, हार्ट आणि ब्लड वेसल्स इन्व्हॉल्व होतात. ओके, दिस इज इट फॉर टुडे. 30 क्वेश्चन घेतले, ऑलमोस्ट 30 मिनिट झालेले आहे. ओके, आपण उद्याला संध्याकाळी एक 5 वाजता किंवा 6 वाजता DHSसाठी, कारण 1 तारखेला तुमची एक्झाम आहे, थोडंसं मोटिवेशन बूस्ट, पेपर कसं लिहायचं, नॉर्मलायझेशन जर होत असेल तर काय कुठल्या गोष्टींचं तुम्ही काय म्हणतो त्याला काळजी घ्यायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन उद्याला आपण लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहे. उद्या संध्याकाळी मी एक जवळपास 5:30 किंवा 6ला मी लाईव्ह सेशन DHSचे जेवढे पण ॲस्पिरंट आहे सगळ्यांसाठी घेणार आहे. ज्यांना शक्य आहे प्लीज तुम्ही लाईव्ह सेशनला जॉईन व्हा. ओके, ज्यांना नाही जमत त्यांनी तो व्हिडिओ नंतर बघा. उद्या संध्याकाळी लाईव्ह सेशन घेणार. DHSचं पेपर कसं सोडवायचं, नॉर्मलायझेशन होत असेल तर आपण कुठल्या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टींचं, आणि थोडं मोटिवेशन, पेपर कसं लिहायचं, सगळ्या गोष्टी मी उद्या सांगणार आहे. ओके, आणि याच्या उर्वरित जे क्वेश्चन आहे 70 क्वेश्चन ते सुद्धा मी उद्याला तुम्हाला अपलोड करणार. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.